मंडळी आमच्या गावाकडे आहे ना, हे बघू शकता असे गावरान कोंबड्या असतात. हा आहे 3 ते 3.5 किलोचा कोंबडा. नमस्कार मंडळी, तर आपल्याला बनवायचं आहे आज गावरान मटण. आणि आमच्या गावाकडे आहे ना, असं जर गावरान कोंबडा असला ना, त्या मटणाला गावरान मटणच म्हणतात, चिकन म्हणत नाही. आमच्या काळात 5 रुपये किलोच होतं बोकड्याचं मटण बोकड्याचं मटण. आणि आता झालंय 1000 रुपये. कोंबडा 12 नाही तर 1 रुपयाला. हा 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 शेतातून आणलंय कोथिंबीर, लसूण, कांदा, अद्रक पण ताजं ताजं. सगळं ताजं ताजंच आहे आपल्या रानातलं. वडील म्हणले मटण बनवायचं आहे आज. म्हणलं मग चला वडिलांना शेतात घेऊन. आता तुम्हाला आहे ना, मी आज चुलीवरचं मटण बनवून देते, झणझणीत. सुकं देते काही, रस्साचं देते काही. चूल पेटायच्या आधी देते काय? चूल पेटल्यावर मग मला वाटलं आधीच बनवून होती. करा ना मदत मला, चूल पेटवावा तोपर्यंत. मदत करा मला चूल पेटायला. कसं पडलं भाऊ मटण मग? नादखोळा. 2 पाण्याने चांगलं मटण धुवून घ्यायचं आपल्याला. नशीब बी लागत म्हणा गावरान खायला. आता हाय नाद कोथिंबीरीचा बरं का. अद्रक, लसूण, कांदा सगळं टाकून घेतलंय आई ना. सरसकट लसूण. हा हा नादच खोळा. धना पावडर, मीठ टाकू आता. आपलं मटणच असतं बिगर तेलाचं तरी येते एकदम. आता आपोआप पाणी सुटेल ना. आपोआप पाणी सुटणं. आता हळदी मिठाचं छान आवळून बसत नुसतं खोबरंच खाल्ल्यासारखं खाल्ल्यासारखं. झालं. आता वरून ताट ठेवायचं म्हणजे पाणी सुटेल ना. सुटलं हळदी मिठाचं पाणी. हा ह्याच पाण्यात शिजून निघत हा. या पाणी शिजून निघत. आई शिजलं बरं का. हो आता मस्त काळं झणझणीत बनवा. कस काय चव आहे अण्णा? एकदम छान मस्त. लय छान झालं ना. कसं काय शिजलंय आपलं मटण? काय मग शिजलं. मऊ शिजलं का? भारी शिजलं. भाकरी करून घेतल्या. भाकरी केल्या. हे टोपलं भरून केल्यात भाकरी. अजून घ्या. जाळ चांगला लावल्यामुळं भारी शिजलं चुलीवर. बेस्ट शिजलं ना. अण्णा छान शिजलं ना. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकीते. मटण मसाला 1च चमचा टाकीते. लाल पावडर 1 चमचा टाकीते. आता छान पाट्यावर असा चिकन मसाला वाटलाय. आई हे काळ्यासोबत पिवळं काढलं ना सोबत, हा छान लागतं नाही का. छान लागत. असा मसाला गदगद गदगद शिजून द्यायचा आधी, म्हणजे त्याला तरी सुटती. भरपूर ताई आणि दादा विचारतात बरं का, आई तुमच्या मटणाला एवढी तरी कसं काय सुटती. पण ही पद्धत राहते ना बनवायची. पद्धत राहते बनवायची. हा ते काय असा आता मसाला शिजून घेतला का तरी सुटते नाही असं का. त्याला तेल सुटत. पाट्यावर जर आपण बनवलं ना, हा तेलापेक्षा तेल जास्त सुटत नाही सुटत का. त्याला. तेल टाकायचं एवढी गरज लागत नाही. आता ओतून घेते मी. बरं बरं. काळ्या रशात. फक्त आता कमी जाळावर आहे ना, उकळी घ्यायची त्याला. हा हा शिजलंय भरपूर नाही का. भरपूर शिजलंय ते. कोथिंबीर मटण म्हणजे मटण होता. मग आपले गावरानी. आणि खरं मटणाला या कोथिंबीरमुळेच तडका बसतो आणि छान अशी तरी येते ना. तरी
आहे हरभऱ्याच्या डाळीचं कुठे का हा फुटाणे नव्हते का फुटाणे नव्हते आज दादा फुटाणे आणि हरभऱ्याची डाळ एकच नाही का? एकच आहे म्हणजे असं लई पातळ रसा राहत नाही ना हम्म. आपल्याला चमच्यात दुसरा आणावं लागल हो ना पळी छोटी आहे आपल्या पळी छोटी धराव ह्याच्यातला कांदा लिंबू घ्या त्याच्यात किती तरी सुटली तेल न टाकता तरी तेल सुटले. नाही टाकतात तरी सुटत आई तुला पण घ्या आमच्या हे सोबत काय मला पण घेऊ राहिले आपण मोठीच पळी आणू हा शेतात मोठीच पळी आणू शेतात आपण हे लई छोटी पळी लई वेळा घेत बसावं लागत आई बसू आपण तिघ सोबत हा ते सोबत बसू आपण आता बर बर भाऊ येतोय ना अजून भाऊ नंतर वाढी पण ऐक ग तेल न टाकता लईच तरी सुटले आपल्या लई तरी येते मटणाला हा मंडळी मी तुम्हाला विनंती करतो या जेवण करायला आणि आम्ही आमच्या गावाकडे आहे ना कोंबडा असू द्या बोकडा असू द्या त्याला मटणच म्हणतो ऐक ग हा आणि नाही तर भरपूर दादा कमेंट करतात बरं का तुम्ही चिकनला मटण म्हणता नाही का हा आमच्या गावाकडे आहे ना मटणच म्हणतो आम्ही मटणच म्हणते शेतात पण एक भाकर सोडून 2 भाकरच खातो माणूस हा. शेतात भारी लागत मस्त लिंबू आहे कांदा आहे शेतामधला लसूण आहे मटणाची चव किती छान झाली पण छान झाली वा 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 आई रसा म्हणजे रसच झाला पाट्यावरची चव वेगळीच पण पाट्यावरची हा. चव वेगळीच राहते चुलीवर शिजवलेलं पाट्यावर मसाला वाटलेला हम्म. अशा कुकर मिक्सरमध्ये करा बरं असा लागत का आपण जेवढं मटण बनवलं तेवढं 5,000 रुपयामध्ये हॉटेलमध्ये जरी दिले ना तरी नाही तरी भेटणार. असं भेटायचं नाही म्हणजे एवढं चविष्ट बरं का हॉटेलमध्ये 2,000 द्या 3,000 रुपये द्या अशी चव कधीच नाही 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 आणि हॉटेलमध्ये कधी आपल्याला चुलीवरचं भेटायचं कुकरमधलंच भेटतं आई पण मला मटण आजचं लय आवडलं बरं का लय आवडलं ना हम्म. आई घ्या भरपूर हा हा भरपूर घेते भरपूर बनवलेलं आहे आपण नाही का भरपूर बनवलं आणि कालवून घ्या अजून हा आणाल दे मटण आणि पोटभर जेव्हा आणा बरं का तुमच्यासाठी बनवले आज मंडळी वडील म्हटले होते आज मटण बनवा तर आपण शेतामध्ये डायरेक्ट मटण बनवलं वडिलांसाठी आई पण आजचा बेत एकदम छान झाला छान झालं आवडलं मग अन्न मटण वडिलांना मटण आवडलं बरं का हा आता आपण एक सोडून 2 भाकरी खाणार आहोत तर चला मंडळी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला अशाच नवीन एखाद्या मटणाच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद